नमस्कार मित्रांनो, सत्य स्थापनेवरून महायुतीत महाभारत 24 तासात भाजपाला 3 मोठे धक्के. विरोधात मित्र पक्षांनीच शेड्यूल ठोकला आहे. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं. त्यामुळे अनेक ठिकाणी महायुतीने मित्र पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करताना भाजपाचा वर चष्मा राहिला आहे. मात्र भाजपाने काही ठिकाणी मित्र पक्षांना गृहीत धरणं त्यांच्या अंगलट आलाय. त्यामुळेच गेल्या 24 तासात भाजपाला 3 मोठे धक्के बसले आहेत. या ठिकाणी महायुतीमधील मित्र पक्षांना त्यांच्या विरोधात शेड्यूल ठोकला आहे आणि तोच आपण सविस्तर बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जुन्नरमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शिंदे यांची शिवसेना एकत्र आली आहेत. तर दुसरीकडे भाजप नको म्हणून मिरज पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिंदेने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे मिरजमध्ये सर्वाधिक जागा जिंकून भाजप सत्तेपासून दूर राहिला. तर हवेलीत भाजपच्या हातात सत्तेची सूत्र जाऊ नये म्हणून अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहेत. जुन्नरमध्ये भाजपा विरोधात दोन्ही शिवसेना एकत्र, याकडे आपण थोडं लक्ष देऊ. जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही सत्तेसाठी एकत्र आल्या. सभापतीपद शिंदे शिवसेनेच्या पक्षाला कमल शेळकंदे विराजमान झाल्या, तर उपसभापतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे अमित ढोले यांची निवड झाली. या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या 8 सदस्य निवडून आले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 सदस्य विजयी झाले. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला. त्यामुळे जुन्नर पंचायत समितीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. शिंदे सेनेला सत्ता मिळवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची किंवा भाजपाचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र शिंदे सेनेने भाजपाचा पाठिंबा न घेता ठाकरेची शिवसेना पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन मिळवली. मग सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. या ठिकाणी अवघ्या 21 वर्षाची तन्वी सुनील कमलेकर यांची सभापतीपदी निवड झाली. शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर यामकी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली. सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वात मिरजमध्ये भाजपाला यश मिळालं. पंचायत समितीच्या 22 जागांपैकी 10 जागांवर भाजपचे सदस्य जिंकून आले. त्या खालोखाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 4, काँग्रेस आणि अजित पवार गटाचे 3 तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्याने सभापती पदाच्या निवडणुकीत समीकरणे जुळून आणली अशी चर्चा असताना मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली. हवेली पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली. सभापतीपद युवराज काकडे तर उपसभापती अपक्ष सदस्य विद्या गायकवाड यांची बिनविरोध निवडणूक झाली. हवेलीत पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी 7 सदस्यांची गरज होती. निवडणुकीत राष्ट्रवादीने 6 जागांवर तर भाजपने 4 जागी विजय मिळवला होता. शिंदे यांची शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. यामध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागेची आवश्यकता होती. अपक्षाची मदत घेऊन राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. त्यांनी भाजपची मदत घेतली नाहीत. त्यामुळे या तिन्ही ठिकाणच्या पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या 3 ठिकाणी संधी असताना बॅकफुटवर यावं लागलं. तर तुम्हाला काय वाटतं भाजपबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.